नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण इफेक्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपबद्दल चर्चा केली होती. आजच्या लेक्चरमध्ये शेवटचा जो इफेक्ट आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ सॉल्वंट याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सॉल्वंट SN1 आणि SN2 रिॲक्शनचा रेट कसा चेंज करतो, सॉल्वंटची पोलॅरिटी वाढली किंवा कमी जास्त केली तर रिॲक्शनचं मेकॅनिझम कुठलं बदलतं किंवा कुठलं मेकॅनिझम होतं ते आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण एक एक्झाम्पल बघूया. ते फळ्यावरती आपल्याला एक कंपाऊंड दिसतोय. कंपाऊंडचं नाव आहे 2-ब्रोमो-2-मिथिल प्रोपेन. ओके. या कंपाऊंडवर आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करायची. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे मेकॅनिझम किती आहेत? 2 मेकॅनिझम. पहिलं SN2 मेकॅनिझम आणि दुसरं कोणतं आहे SN1. मग आता हे जे सबस्ट्रेट आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, हा सबस्ट्रेट कोणतं मेकॅनिझम दाखवणार? SN1 दाखवणार की SN2 दाखवणार? समजा आपण विचार केला SN2 मध्ये न्यूक्लियोफाईलचा अटॅक कुठून होतो? बॅक साईडने. पण हे जे सगळे मिथिल ग्रुप आहेत ते कसे आहेत? बल्की ग्रुप आहेत. त्यामुळे न्यूक्लियोफाईलला ते बॅक साईड अटॅक करू देणार नाही. ओके. त्यामुळे मेकॅनिझम SN2 पद्धतीने होणार नाही, तर कुठल्या पद्धतीने होणार? SN1 पद्धतीने होणार. ओके. मेकॅनिझम ठरलं कोणतं आहे? SN1. किती स्टेपचं मेकॅनिझम आहे हे? 2 स्टेपचं. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं? तसं सबस्ट्रेटचं आयोनायझेशन. ओके. सबस्ट्रेटचं आयोनायझेशन होऊन कार्बन आणि ब्रोमिनमधला बॉन्ड काय होतोय? हेटेरोटिक पद्धतीने ब्रेक होतोय. कार्बनवर कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह. आणि ब्रोमिनवर कोणता चार्ज येतो? निगेटिव्ह. याला म्हणतात इंटरमिजिएट ट्रान्झिशन स्टेट. ओके. आता आपल्याला बघायचं इफेक्ट ऑफ सॉल्वंट. आता बघूया. बघा मित्रांनो, हा सबस्ट्रेट आहे. या सबस्ट्रेटवर आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करायची आहे. ही मेकॅनिझम आत्ताच डिस्कशन केल्यामुळे SN1 पद्धतीने होणार आहे. आता सबस्ट्रेट एकच आहे पण सॉल्वंट आपण 2 घेतलेले आहेत. पहिला सॉल्वंट घेतला आहे 100% इथेनॉल म्हणजे ॲब्सोल्यूट अल्कोहोल घेतलं. आणि दुसऱ्यामध्ये आपण काय घेतलं आहे? ॲक्वेस इथेनॉल. ॲक्वेस इथेनॉल म्हणजे काय? 50% वॉटर आणि 50% काय घेतलं आहे? अल्कोहोल. पहिल्या कंडिशनमध्ये ही रिॲक्शन SN1 मेकॅनिझम फॉलो करते. त्याचा रेट किती आहे? 1. आणि ज्यावेळेस सॉल्वंट आपण कोणत्या पद्धतीचं घेतोय? ॲक्वेस इथेनॉलमध्ये घेतोय, त्यावेळेस त्या रिॲक्शनचा रेट काय होतो? 3 × 10⁴ टाइम्स म्हणजे 3 लाख पटीने ही रिॲक्शनचा रेट काय होतोय? फास्ट होतोय. 100% इथेनॉल असल्यामुळे रिॲक्शनचा रेट कसा आहे? स्लो. आणि ज्यावेळेस ॲक्वेस इथेनॉल आपण वापरतोय तर त्या रिॲक्शनचा रेट काय होतोय? असं काय झालं? सबस्ट्रेट तोच आहे, न्यूक्लियोफाईल पण तोच आहे, फक्त काय चेंज केला आहे? सॉल्वंट. पहिल्यांदा 100% अल्कोहोल घेतलं, दुसऱ्या केसमध्ये आपण काय घेतलं आहे? ॲक्वेस इथेनॉल. काय झालं आता या ठिकाणी? हा जो इथेनॉल आहे हा सॉल्वंट आहे. हा सॉल्वंट कसा आहे? लेस पोलर. आता त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण वॉटर ॲड करतो त्यावेळेस त्या सॉल्वंटची काय वाढते आहे? सॉल्वंटची काय वाढली आहे? पोलॅरिटी वाढली आहे. पोलॅरिटी इन्क्रीजेस. त्याच्यानंतर काय वाढलं? त्या इलेक्ट्रिक कॉन्स्टंट वाढला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? आयन सॉल्वेटिंग ॲबिलिटी वाढते. पाणी ॲड केल्यामुळे लेस पोलर सॉल्वंटचं कन्व्हर्जन कशात झालं आहे? मोर पोलर. म्हणजे पोलॅरिटी वाढली, इलेक्ट्रिक कॉन्स्टंट वाढला आणि काय झालं आहे? आयन सॉल्वेटिंग ॲबिलिटी वाढली. आता हे आयन सॉल्वेटिंग ॲबिलिटी वाढल्यामुळे रिएक्शनचा रेट कसा फास्ट होतो ते आपण आता बघूया. ओके. तेच एक्झाम्पल लिहितोय. SN1 पद्धतीने त्याचं मेकॅनिझम होणार आहे. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड कोणतं मेकॅनिझम दाखवतोय? SN1. पहिली स्टेप कशी आहे? स्लो रेट डिटरमायनिंग स्टेप. काय होणार आहे स्टेपमध्ये? कार्बन आणि ब्रोमिन यांच्यामधला बॉन्ड कसा होणार आहे? हेटेरोटिक पद्धतीने ब्रेक होणार. कार्बनवर कोणता चार्ज येणार? पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बोकटायन तयार होणार. आणि ब्रोमिनवर कोणता चार्ज येणार आहे? निगेटिव्ह म्हणजे आयन पेअर्स आपल्याला मिळणार. काय मिळालं आपल्याला? इंटरमिजिएट आयन पेअर्स. कार्बोकटायन मिळाला आणि काय मिळाला? अनायन मिळाला. हे कुठे मिळतं आपल्याला? इंटरमिजिएट ट्रान्झिशन स्टेटमध्ये. मित्रांनो, आता हा जो कार्बोकटायन आहे याला आपण म्हणूयात फॉर एक्झाम्पल काय म्हटलंय आपण? एवढे सगळं मॉइटी लिहिण्याऐवजी फक्त आपण काय लिहितोय? R+. मग आता मी ज्यावेळेस म्हटलं आयन सॉल्वेटिंग ॲबिलिटी वाढते
पहिल्यांदा काय होतं, ॲब्सोल्यूट अल्कोहोल, नंतर त्यामध्ये काय टाकलं आपण, वॉटर ॲड केलं. वॉटर कसा आहे, वॉटर आपला हा H2O, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण, ऑक्सिजन, त्यामुळे निगेटिव्ह चार्ज कोणावर येणार, ऑक्सिजनवर. याच्यावर कोणता चार्ज आहे, डेल्टा निगेटिव्ह. आणि हायड्रोजन्सवर कोणता चार्ज आहे, डेल्टा पॉझिटिव्ह. का, दोघं कोणते बॉन्ड आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड. हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन पण कोणाकडे खेचून घेणार आहे, स्वतःकडे खेचून घेणार आहे. इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, डेन्सिटी वाढते, म्हणून त्याच्यात कोणता चार्ज येतोय, डेल्टा निगेटिव्ह चार्ज. सेम या बाजूच्या बॉन्डमध्ये सुद्धा होतं. कुठला सॉल्व्हंट घेतला आपण, H2O, त्याचं चार्ज सेपरेशन असं आहे. ऑक्सिजनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि दोघं हायड्रोजनवर कोणता चार्ज आहे, डेल्टा पॉझिटिव्ह. मग आता हा या कार्बोकटायनला आणि या अनायनला कसं स्टेबल करतो बघूया. आताच म्हटल्याप्रमाणे हे संपूर्ण याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहोत, R+. ओके, R+ म्हणजे हा ग्रुप, त्याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्जला आकर्षण कोणाचं असतं, निगेटिव्ह चार्ज. मग सॉल्व्हंटमध्ये निगेटिव्ह चार्ज कोणामध्ये होता, ऑक्सिजनमध्ये होता. आता तो कसा स्टेबल करतो ते बघूयात आपण. आता बघा मित्रांनो, आपण बघू शकतो हा R+ म्हणजे कुठली मोइटी आहे, हा कार्बोकटायन आहे. त्याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो असतो, इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाल्यावर. मग आता याला इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, मग हे पॉझिटिव्ह चार्ज कोण स्टेबलाइज करतायत, हे निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन. बघा हे चहूबाजूने त्याला संपूर्ण काय करतात, तर स्टॅबिलाइज करतात. याला म्हणतात, याला काय म्हणतात, सॉल्वेशन, स्टॅबिलायझेशन थ्रू सॉल्वेशन. इथं कोणती स्पेसिस स्टॅबिलाइज झाली, कार्बोकटायन. आपल्याकडे अजून एक स्पेसिस आहे, कुठली आहे, अनायन, म्हणजे कोणता आहे, Br-. ब्रोमिनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. मग निगेटिव्ह चार्जला कोण स्टॅबिलाइज करेल, पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द सॉल्व्हंट. मग सॉल्व्हंटचा पॉझिटिव्ह पार्ट कोणता आहे, H+. मग आता ते कशा पद्धतीने स्टॅबिलाइज करतं ते बघूया. सॉल्व्हंटचा निगेटिव्ह पार्ट ऑफ द इंटरमिडिएट स्पेसिस हा कोण स्टॅबिलाइज करतोय, सॉल्व्हंटचा पॉझिटिव्ह पार्ट. कटायन पण स्टॅबिलाइज होतोय आणि अनायन पण स्टॅबिलाइज होतो. कशामुळे, सॉल्व्हंटमुळे. मग हा स्टेबल झाल्यामुळे हा परत त्याच्याशी कंबाईन होणार का, होणार नाही. त्यामुळे याची लाईफ वाढणार. लाईफ वाढली की लवकर हा स्टेबिलिटी वाढणार, आणि स्टेबिलिटी वाढली की रिएक्शनचा रेट पण काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून, आणि फक्त समजा अल्कोहोल वापरलं असतं, 100% अल्कोहोल वापरलं असतं, तर अशा पद्धतीचं सॉल्व्हेशन इफेक्ट आपल्याला दिसून आला नसता. म्हणून सॉल्व्हंटची पोलॅरिटी वाढवली तर काय काय वाढतं, सॉल्व्हंटचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वाढतो, आयन सॉल्व्हेटिंग ॲबिलिटी वाढते, पोलॅरिटी वाढते. आणि पोलॅरिटी वाढली की हे कटायन आणि अनायन काय होत आहे, स्टेबल होत आहे. एकदा ते स्टेबल झाले की रिएक्शनचा रेट त्याच्यामुळे काय होणार आहे, तर वाढणार आहे. म्हणून SN1 रिॲक्शनच्या संदर्भामध्ये आपण सॉल्व्हंट नेहमी पोलर वापरतो. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट असेल तर SN1 रिॲक्शनचा रेट हा वाढतो. ओके, आता सॉल्व्हंटचा इफेक्ट SN2 मेकॅनिझमवर कसं होतं ते बघूयात आपण. आपण बघतो मित्रांनो आता इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट ऑन SN2 रिॲक्शन. 4 कॉलम दिसतात. पहिला टाईप, रिएक्टंट, इफेक्ट ऑन चार्जेस आणि इफेक्ट ऑन SN2 रिएक्शन बाय इंक्रीजिंग सॉल्व्हंट पोलर. आता हे काय प्रकार ते बघूया. हा आपला काय आहे, सबस्ट्रेट. हा काय आहे, निगेटिव्ह चार्ज. SN2 रिएक्शनमध्ये अटॅक कोणत्या बाजूला होणार, बॅक साईडने. हा Y- कुठे अटॅक करणार, R वर. बघा आता हा जो Y- आहे तो Y- कोणावर अटॅक करणार, R वर. हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले, R कडे गेले. इलेक्ट्रॉन्स R कडे गेले, पण R च्या बाजूला कोण आहे, X म्हणजे काय, हॅलोजन. तो R पेक्षा कसा आहे, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे हे आलेले इलेक्ट्रॉन कोण स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करणार, X कडे. X इलेक्ट्रॉन घेतो आहे, इलेक्ट्रॉनची संख्या X कडे वाढते, म्हणून त्याच्यावर पण कोणता चार्ज येणार, निगेटिव्ह चार्ज. इथला निगेटिव्ह चार्ज कमी झाला. का कमी झाला, कारण की त्याने इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले, R कडे दिले. R कडे आले इलेक्ट्रॉन कोणी घेतले, X कडे. X कडे निगेटिव्ह चार्ज काय झालाय, वाढलाय. बघा आता हा Y-, त्याचा निगेटिव्ह चार्ज काय झालाय, कमी झालाय, कारण की त्याने इलेक्ट्रॉन कोणाला दिले, R ला दिले. R कडून ते इलेक्ट्रॉन कोणी घेऊन घेतले आहेत, X ने घेऊन घेतले, आणि त्याच्यावर कोणता चार्ज झालाय, निगेटिव्ह चार्ज हा वाढलेला आहे. त्यामुळे इथे चार्ज काय झालेला आहे, डिस्पर्स झालेला आहे.
चार्ज काय झालाय, डिस्पर्स झालेला आहे. मग समजा इथं सॉल्व्हंटची पोलॅरिटी आपण वाढवली. पोलर म्हणजे दोन एंड, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. पण इथं जर बघितलं तर आपण फक्त कुठल्या एंड दिसतं आपल्याला, निगेटिव्ह. फक्त मग सॉल्व्हंटचा कोणता पार्ट प्ले करणार इथं, निगेटिव्हला कोण स्टेबलाइज करत आहे, पॉझिटिव्ह. मग सॉल्व्हंटचा पॉझिटिव्ह पार्ट फक्त ॲक्शनमध्ये येणार, पण निगेटिव्ह पार्टचं काय. म्हणून सॉल्व्हंटची पोलॅरिटी वाढवली तर अशा वेळेस रिएक्शनचा रेट काय होतोय, रिएक्शनचा रेट काय होतोय, डिक्रीज होतं. ही झाली पहिली केस. आता सेकंड केस बघूया. सबस्ट्रेट आणि हा न्यूक्लियोफाइल. हा काय आपला न्यूट्रल न्यूक्लियोफाइल आहे. H2O असेल, NH3, हे काय आपले न्यूट्रल न्यूक्लियोफाइल. आता काय होणार, आता ही जी वायवर म्हणजे न्यूक्लियोफाइलवरची जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे ती कोणावर अटॅक करणार, आरवर, बॅक साईडने अटॅक करणार. बघा आता हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले, आरकडे गेले. याचे इलेक्ट्रॉन्स गेले त्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली, म्हणून वायवर कोणता चार्ज आला आहे, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले, आरकडे गेले. पण आरपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, एक्स. त्यामुळे आरकडे इलेक्ट्रॉन कोण खेचून घेत आहे, एक्स खेचून घेतो. त्यामुळे एक्सवर कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज. मित्रांनो, या रिॲक्टंटमध्ये काही चार्ज होते का, हा पण न्यूट्रल होता आणि हा पण काय होता, न्यूट्रल होता आहे. पण ट्रान्झिशन स्टेटमध्ये चार्जेस काय झाले, चार्जेस काय झाले, क्रिएट झाले. कोणकोणते चार्ज क्रिएट झाले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, दोन चार्ज क्रिएट झालेले. मग सॉल्व्हंट पोलर वापरला तर पोलर सॉल्व्हंट पॉझिटिव्ह चार्जला पण स्टेबल करेल आणि निगेटिव्ह चार्जला पण स्टेबल करेल. मग अशा वेळेस सॉल्व्हंटची पोलॅरिटी वाढवली तर रिएक्शनचा रेट काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून काय म्हटलंय, बाय इन्क्रीजिंग सॉल्व्हंट पोलॅरिटी या केसमध्ये सॅच्युरेशनचा रेट काय होतोय, वाढतो. ओके. बघा एक्सवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि वायवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. मग आता वाय मायनस कोणाला अटॅक करेल, आरवर. इलेक्ट्रॉन कोणाकडे जात आहेत, आरकडे जातात. पण आर कडून इलेक्ट्रॉन कोण खेचून घेणार आहे, एक्स. कारण की त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जातील. त्यामुळे तिथे चार्ज काय होणार आहे, नलिफाय. याने इलेक्ट्रॉन दिले आणि इलेक्ट्रॉन घेतले, त्यामुळे चार्ज कमी झाले, डिस्ट्रॉय होऊन गेले. बघा आता चार्ज काय झाला, ठिकाणी डिस्ट्रॉय झाला. चार्जच नाही, मग पोलर सॉल्व्हंट वापरलं तर रिएक्शनचा रेट काय होणार आहे, स्लो होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके. मग इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट आपल्याला जास्त कुठे दिसून येतोय, SN1 प्रकारच्या रिएक्शनमध्ये दिसून येतोय. SN2 मध्ये इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट हा कमी दिसतो. ओके. सो दॅट्स ऑल फॉर इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट. थँक्यू.